हिंगोली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या वादळामुळे नागरिक आणि पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या 3 वर्षात वीज पडून 11 नागरिकांचा तर 595 जवानांचा मृत्यू झालाय। संपूर्ण जिल्ह्यात केवळ साटंबा आणि पिंपळदरी या 2च ठिकाणी शासकीय वीज अटकाव यंत्रे बसवण्यात आल्याने भविष्यातील हानी टाळण्यासाठी जिल्ह्यात अधिक यंत्रे उभारण्याची मागणी होत आहे। परभणी जिल्हा रक्त केंद्रातून जानेवारी 2026 पासून आतापर्यंत थॅलेसेमिया, ॲनिमिया आणि गरोदर मातांसाठी 4443 रक्तपिशव्यांचे वितरण करण्यात आले असून सध्या रक्तसाठ्याचा तीव्र तुटवडा जाणवू लागलाय। उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे सामाजिक संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांमध्ये मोठी घट झाल्याने तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे। नांदेड मध्यवर्ती बस आगारातून एका अनोळखी व्यक्तीने थेट उभी असलेली एसटी बस सुरू करून गेट बाहेर पळून नेण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याने आगाराच्या सुरक्षेचे वाभाडे निघाले आहेत। चालकांनी बस उभी केल्यानंतर चावी गाडीतच सोडणे आणि गेटवरील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। लातूर जवळील खंडापूर येथे आयोजित भव्य पादुका दर्शन सोहळ्याच्या देणगी पुस्तिकेतून आणि दानपेटीतून गोळा झालेल्या कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने आंदोलन केले। समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी MIDC पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन मांडले। धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विमा नुकसानीवरून सुरू असलेल्या वादात कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ICICI लोंबार्ड विमा कंपनीचे तांत्रिक उत्पादन मॉडेल चुकीचे असल्याचा अहवाल दिलाय। या वैज्ञानिक अहवालाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगातून आलेले कमी उत्पादन ग्राह्य धरूनच बाधित सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची भक्कम शिफारस सरकारकडे केली आहे।